नमस्कार मित्रो. येणाऱ्या मुंबई पोलीस भरतीबद्दल काही माहिती सांगतो. महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व जिल्ह्यातल्या बँड्समनच्या पोलीस भरती झाली. ट्रायल पण झाले, काही सिलेक्शन पण झाले बरेचसे पोरं. मुंबईची तर आता लास्ट मुंबईचं ग्राउंड बाकी राहिलेलं आहे. तर मुंबईच्या ग्राउंड तर चांगलंच मारावं लागेल. जेवढं चांगलं मारसेल तेवढं चांगलं असेल. कारण इतर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी 25+ घेतले तर काही ठिकाणी 40 असं मेरिट लागलेलं आहे. तर मुंबईला आता त्यांच्या डिपार्टमेंटच्या मनावर आहे, 25+ घेतील का 40 किंवा 38, 35, 36 असं मेरिट लागेल. पण तुम्हाला जेवढं चांगलं होईल तेवढंच चांगले मार्क घ्यावं लागेल मुंबईसाठी. आता मुंबईच्या ट्रायलबद्दल काय माहिती सांगतो. काय आपण 7-8 मुद्दे काढलेले आहेत ट्रायलसाठी. तर मुले कुठे चुकत आहेत. पहिला मुद्दा की बँडसाठी ट्रायलला पोरं चुकतात कुठं, म्हणजे गाण्याचं काय मॅनेजमेंट वगैरे कसं करायचं, नेमकं चुका कुठं होत्यात. बरेचसे पोरं चांगले वाजवतात, पण तिथं आता उदाहरणामध्ये तुम्हाला 4 गाणी येतील, 5-6 गाणी जेवढं बी काय वाजवता येईल, म्हणजे तुम्हाला जेवढं मटेरियल गाणी म्हणा, काही गाणी किंवा काही मेजर, हे तुम्हाला तिथं गेल्यापर्यंत ऑन दी स्पॉटला विसरू नये. बऱ्याच मुलांचं काय होतं, तिथं गेले की एखादी 2 गाणे वाजविले आणि जर अधिकाऱ्याने सांगले की सर दुसरं गाणं वाजव, तर त्यांना जे येतात ते गाणेच विसरून चाललेत. म्हणजे गाणेच आठवत नाहीत आता म्हणजे आपण रेकॉर्डमध्ये कोणतं केलेलं आहे, असं व्हायला नको. अगोदरच गाण्याची तुम्ही पूर्ण तयारी करून जायची की सुरुवातीला कुठले गाणे. आता तुम्हाला 4 गाणी वाजवता येत असतील, 4 गाणी किंवा 3 गाणे वाजवता येतील, 2 मेजर वाजवता येत असतील. जे तुम्हाला चांगले गाणं वाजवायचं ते सुरुवातीला गाणं घ्या. मधल्या टप्प्यामध्ये जर 1-2 मेजर घ्या. त्यांनी जर म्हणलं सुरुवातीला तुम्हाला मेजर विचारले तर मेजर घ्या. आणि तुम्ही गाण्याची प्रॅक्टिस करताना पण असं मराठी, हिंदी, लावणी ह्या टाईपचे गाणे पाठ करायचे, म्हणजे प्रॅक्टिस करायची, किंवा देशभक्ती. सुरुवातीला तुम्हाला 1-2 चांगलं गाणे वाजवा. मधल्या टप्प्यामध्ये तुम्ही मेजर वाजवा. जर मेजर जसं विचारतील किंवा सुरुवातीला जर मेजर विचारले तर सुरुवातीला मेजर वाजवा. तुम्हाला जसं मेजर वाजवता येईल तसं तुम्ही वाजवा. आणि त्यापैकी एक गाणं जे तुम्हाला जे चांगलं वाजवता येते, चांगली गाण्याची प्रॅक्टिस आहे, ते गाणं तुम्ही बॅकअपला ठेवा. ते गाण्याची जर आवश्यकता पडलीच तरच त्याला काढायचं. जर आवश्यकता पडणार गेली तर ते गाणं बाहेर काढायचंच नाही, म्हणजे त्याला वाजवायला हेच करायचं नाही. पण एक गाणं बॅकअपला ठेवायचं, चांगलं गाणं. शेवटी बरेच मुलाचं काय होतं, सुरुवातीलाच चांगले जे गाणे येतात ते वाजवतात. मग एखादी जर शेवटी बोललं तर अजून एखादी गाणं वाजवतो, मग ते गाणंच रेकॉर्डमध्ये नसतो. त्याच्यामुळं एखादी ते 2 एक जरी ठेवलं तर ठीक आहे. तुमचे 2-4 गाणे जर समोर वाजल्या, मेजर अगोदर वाजविला, तर तुम्हाला एखादी गाणं चांगलं शेवटीला आलं पाहिजे. ते जर तेवढ्या गाण्यावर जर झालं तर ठीक आहे, नाही गेलं तर ते गाणं नंतरून वाजवता आलं नाही तरी चालेल, पण एक गाणं बॅकअपला ठेवायचं शेवटीला. मेन चुका इथं होऊ नये. तुम्हाला जे गाण्याचे तुम्ही पहिलं पूर्ण ट्रायली केला, तुम्हाला 4 गाणे येतात, 5 गाणे येतात, गाणे आधी कोणकोणते गाणे आहेत त्याचे टॅली करा की अगोदर कोणते वाजवायचे, मध्ये कोणते वाजवायचे, नंतर कोणते वाजवायचे. ऑन दी स्पॉटला तिथं तुम्हाला गाणे विसरू नये, एवढी गोष्ट लक्षात ठेवायचं. कारण गाणे विसरले की तुम्हाला तुमचा गोंधळ होतो. गोंधळामध्ये मग कुठलं तर चाव्या खालीवर होतात, पिन्स जाती, त्याच्यामुळं घाबरल्यासारखं होऊन ते समोरच्याला तुमचा प्रभाव पण दिसत नाही तेवढा. आणि जास्त फेल कशामुळे होतात, वाजवायला पण येतो चांगली पकड पण आहे, पण फेल बरेचसे मुलं येतात. आता हे काही पोरांचं कसं आहे, वाजवायला येतो चांगलं, पण तिथं घाबरतात. त्या ठिकाणी जाऊन घाबरतात, किंवा घाबरल्यामुळं त्यांना फुकता येत नाही. आता उदाहरणामध्ये व्यवस्थित पिंच बसत नाही. आता काही ट्रॅम्पेटचे पोरं सुरुवातीलाच गेला का हाय स्पीडनं वाजवणे, म्हणजे फुल ताकद लावून सुरुवातीचा कसं चांगलं वाजतो, त्याच्यानं ताकद लावून वाजवणे, मग शेवटी पूर्ण दमच निघून जाणे. त्याच्यामुळे तसं नाही करायचं. जेवढं आपल्याला जमतं व्यवस्थित तेवढंच करायचं. पूर्ण दम जायला असं वाजवायचं नाही. आणि जे तुम्ही गाणे शिकून आलेले आहेत, किंवा जे तुम्हाला गाणे वाजवता येतात, चांगल्या प्रकारे गाणं वाजवत आहेत, तेच गाणे वाजवायचे. तुम्हाला एखाद्या गाण्याचे 2 कडवे येत असतील किंवा अर्ध गाणं येत असेल तर ते गाणंच वाजवायचं नाही. ते तिथं सांगायचं नाही ते मला येतं म्हणून. गाणं तुम्हाला प्रॉपरली येत असेल, कमीत कमी 4 कडवे तरी यायला पाहिजे. 4-5 3-4 म्हणजे असं अर्ध तरी गाणं आलं पाहिजे, तर तुम्ही त्याचं वाजवा. एखादी कडवे येत असेल, 2-3 शब्द येत असेल सुरुवातीचे, तर तसं गाणं तुम्ही तिथं वाजवूच नका. कारण ह्या चुका तुम्हाला फेल करू शकतात. आता ज्या मुलांना वाजवायला थोडं कमी येतं, अशा मुलांनी काय करायचं, तुम्ही सोपे
मार्च, राजस्थानी मार्च, केसरा मार्च किंवा एक दोन सोपं गाणं ह्याचे ट्राय करायचे आणि ट्राय करून थोडीशी वेस्टर्नची थोडीशी जास्त माहिती ठेवायची संगीताबद्दलची. थोडीशी इंडियन भारतीय संगीताची पण थोडी माहिती ठेवायची, त्यांचे जनक वगैरे, आणि वेस्टर्नचे पण. वेस्टर्नची मधली बेसिक मिनम, क्रॅचिट, ब्रेव, सेमी ब्रेव, लाईन पेजचे नावं, जी क्लिप, बेस क्लिप, एकूण क्लिप किती, हे थोड्याशा बेसिक गोष्टी तेवढंसं जे नवीन पोरं आहेत त्यांनी त्याच्यावर भर द्यायचा. आणि थोडीशी आपल्या बुद्धीची चालाकी म्हणजे तिथं हुशारी, बोलण्याची हुशारी, की बाबा मला इतर वाद्याची माहिती आहे, म्हणजे वेस्टर्न लिपीची बी थोडीशी बहुत माहिती आहे. त्यांना सांगा सर मला हे वाद्याची माहिती आहे की, किंवा वाद्याच्या बद्दल त्यांच्या नावे सांगणे किंवा त्यांचे क्लिप सांगणे. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचं काय अलग अलग क्लिप असतात ते इन्स्ट्रुमेंट. म्हणजे तुम्हाला थोडीशी, जर तुम्हाला वाजवायची प्रॅक्टिस कमी असेल तर तुम्हाला हे थेरॉटिकली म्हणजे पाठांतराचा भाग, वेस्टर्न पाठ करणे, त्याचे लँग्वेज वगैरे आणि त्याचे काय लाईन पेस वगैरे हे पाठ करून ठेवणे आणि ते सांगणे. तिथं त्यांना असं की सर मला थोडंसं जास्त वेळ भेटला नाही प्रॅक्टिस करायला, किंवा तुमच्या तिथल्या सिच्युएशननुसार तिथं तुम्हाला बोलता आला पाहिजे. व गपगार थांबायचं नाही. तुम्ही जेवढं तिथं तुमची चालाकी दाखवाल, हुशारी दाखवता, तेवढं तुम्हाला त्याचा तिथं फायदा पडतो. जे नवीन पोरं आहेत त्यांनी पण चक्कच मोकळं राहायला जमणार. तुम्हाला थोडं बहुत तरी वाजवता आलं पाहिजे, थोडं तरी सादर करता आलं पाहिजे. आणि वेस्टर्नबद्दल किंवा संगीताबद्दलची चांगली माहिती आहे की मी सर लगेच 2 महिन्यात किंवा 1-1.5 महिन्यामध्ये मी कवर करू शकतो, असे त्यांना ते तुमची गॅरंटी वाटेल असे तुम्ही तिथं त्यांच्यासमोर बोललं पाहिजे. मुंबईला वेस्टर्न लिपी हा फार विचारतो, कारण ह्याच्या पहिले पण मुंबईपासूनच वेस्टर्न लिपीचं स्टार्टिंग झाले. सुरुवातीला सर्वात अगोदर मुंबईलाच वेस्टर्न लिपी विचारले. त्याच्या मुंबईच्या पहिलं कुठं वेस्टर्न लिपी विचारलं नव्हतं. त्याच्यामुळे मुंबई हा नियमानुसारच चालतो. मुंबईला वेस्टर्न लिपी विचारणार, कारण तुम्हाला दोन्ही पण लागेल, प्रॅक्टिकली पण लागेल आणि वेस्टर्न पण लागेल. त्याच्यामुळे तुम्हाला कमीत कमी बेसिक गोष्टी तरी वेस्टर्न लिपीच्या आल्या पाहिजे, की नोटेशन काय, त्याच्या रेस्ट काय, नोट कोणत्या, नावे काय त्यांचे सिम्बॉल काय, परत हे मिनम, कॅचेट, कोयवर ह्यांचे पूर्ण सिम्बॉलची ओळख, किंवा तुम्हाला तिथं एकतर बोर्ड लिहिलेला असेल बोर्डवर, त्या बोर्डवर तुम्हाला काढून दाखवतील, किंवा काढून दाखवलेलं असेल ते ओळखावं लागेल, किंवा ऑलरेडीच तुम्हाला ते काढावं लागेल. असे तुम्हाला 2-3 बेसिक गोष्टी तिथं मुंबईसाठी तुम्हाला करावं लागतील. मुंबईला कारण इतर जिल्ह्यामध्ये वेस्टर्न बऱ्याच ठिकाणी घेतले, म्हणजे मुंबईला बिन वेस्टर्न घेणार. मुंबईला कसं चार्ट ठेवलेले असतात किंवा बोर्ड लावलेला असतो, तिथं तुम्हाला ओळखायला लावतात. त्याचे कुठलं पण एखादा जास्तीत काय नाही 2-4 प्रश्न विचारतात, ते 2-4 प्रश्न तुम्हाला आले पाहिजे. असं काय जास्तली डीपचं वगैरे काय नाही, पण नॉर्मली वेस्टर्न लँग्वेजची तुम्हाला थोडीशी अभ्यास आणि माहिती पाहिजे. हे एवढं मुंबईसाठी, तर मुंबईला खामखास पाहिजे. नुसतं तुम्हाला वाजवायला येऊन फायदा नाही, वेस्टर्नची बी थोडी बहुत माहिती पाहिजे. वेस्टर्नची अशी काय तेवढी हार्ड नाही, वेस्टर्न तुम्हाला सोपंच आहे, पण तुम्ही व्यवस्थित थोडंसं त्याचा अभ्यास केला तर वेस्टर्न पण तुम्हाला येऊन जाईल. हे मुंबईसाठी तुम्हाला वेस्टर्न येणं जरुरी आहे. आणि ज्यांना वाजवता येत नाही, पण वेस्टर्न ज्या मुलांना वाजवता येतं पण वेस्टर्न येतं, म्हणजे ज्या मुलाला काही, आता बरेचसे मुलं आहेत म्हणजे गावाकडचे, किंवा असं कोणाकडून बँडवाल्याकडून शिकलेले, त्यांना वाजवता चांगले येतो पण वेस्टर्न नॉलेज बिलकुल नाही. तर अशा मुलांना वेस्टर्न शिकलंच पाहिजे. वेस्टर्नच्या थोडे बहुत तरी नोटेशन बेसिक 4-5 नोटेशन, म्हणजे मी सांगतो तुम्हाला, मिनम, क्रॅचिट, कोयवर हे एकूण 7, यांचे नावं, यांचे बीट वगैरे आणि यांचे रेस्ट आणि ह्यांचे सिम्बॉल हे पाठ केलं पाहिजे. आणि एकूण क्लिप किती आहेत त्याच्यातले तुम्ही कोणतं इन्स्ट्रुमेंट वाजवता, त्या इन्स्ट्रुमेंटनुसार त्या क्लिपचे लाईन पेज, त्याचा मिडल सी, एकूण क्लिपचे नावं, त्यांच्या एकूण क्लिपचे मिडल सी, परत हे क्रॅचिट, कोयवर ह्यांचे जे विस्तार करता आला पाहिजे. मिनमचा विस्तार, ब्रेवचा विस्तार, सेमी ब्रेवचा विस्तार, हे विस्तार तुम्हाला तिथं सांगता आला पाहिजे. अशा एक नॉर्मली म्हणजे नॅचरल की म्हणजे काय, बी फ्लॅट म्हणजे काय, सी मेजरमध्ये एकूण किती फ्लॅट शार्प लागतात, सी मेजरमध्ये काय लागत नाही, तसं मग एकूण डी मेजर, बी मेजर, ए मेजर ह्याच्यामध्ये किती शार्प लागतात, किती फ्लॅट लागतात तर कोणते लागतात, हे अशा गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला जमल्या तर ते तुम्हाला ते तो चांगलं राहील. कारण बऱ्याचशा मुलांना चांगलं येतो वाजवायला, त्यांनी थोडंसं जर लक्ष दिलं वेस्टर्नवर थोडं बहुत, तर त्यांचं तिथं काम होतं. पण तुम्ही ना जुने जास्तीत जास्त जे वाजवणारे अभ्यासू पोरं आहेत, म्हणजे वाजवायच्या कलेचे पोरं आहेत, त्यांनी थोडं जुन्या गाण्यावरती भर द्यायचा.
जुने गाणे क्लासिकली जुने हिंदी गाणे असेच व्यवस्थित पाठ करून ठेवायचे, त्या गाण्यावर थोडं होईल. पण थोडं बहुत तर वेस्टर्न आलं पाहिजे. आणि तुम्ही जास्तीत जास्त भर वाद्यावर द्या. ज्याला वेस्टर्न जमत नाही किंवा वेस्टर्नचं काय त्यांच्याकडून काय सुविधा नाही, त्यांनी वाजवण्यावर भर द्या जास्त, चांगले गाणे जुने गाणे. आता काय आहे, सर्वात जास्त कुठल्या वाद्याला महत्त्व आहे? सर्वात जास्त कुठल्या वाद्याला महत्त्व आहे? सर्वात जास्तीत जास्त पोरं ट्राम्पेटच वाजवत आहे. ट्राम्पेटचे भरपूर पोरं वाजवायला थोडंसं सुरुवातीला सोपं जातं म्हणून ट्राम्पेटवर पोरं लक्ष देत आहेत. पण ट्राम्पेट जरी तुम्ही वाजवत असाल तर तुम्हाला ट्राम्पेट हे तुमच्या बेस्ट दिला पाहिजे. त्याच्यामुळे ट्राम्पेट हे टिपला वाजवता आलं पाहिजे, एकदम डाऊनला वाजवता आलं पाहिजे. आणि चढ उतारामध्ये किंवा गाणं वाजवत असताना चढ उतारा असताना एक सॉफ्ट सूर आला पाहिजे. कुठंच असं सूर जे सामान्य स्वरापेक्षा वर सूर किंवा खाली एकदम आला नाही पाहिजे, एकदम स्वरामध्ये आला पाहिजे. आणि ज्याने ट्राम्पेट जो वाजवत असेल त्याने पर्यायी मार्ग म्हणून इफोनियम किंवा बॅरिटोन असं हे इन्स्ट्रुमेंट जरी थोडं ट्राय केलं तर जमेल. कारण ट्राम्पेट वाजवणाऱ्याला इफोनियम बॅरिटोन येतोच. त्याच्यामुळे ह्या दोन इन्स्ट्रुमेंटवर जर तुमच्याकडं उपलब्ध झाले तर तुम्ही त्या दोनवर लक्ष द्या. कारण तुम्हाला ते पण एकापेक्षा जास्त वाद्य वाजवले तुम्हाला बेटरमध्ये राहील. आणि क्लारनेट सॅक्सफोन ह्या गोष्टी थोडंसं कमी प्रमाणात, त्याच्यामध्ये बी सॅक्सफोन बऱ्याच पोराकडे कमी प्रमाणात आहेत. त्याच्यामुळं ट्राम्पेटवर जरी लक्ष दिलं तर चांगलं राहील. कारण ट्राम्पेटवाले भरपूर पोरं आहेत. ट्राम्पेट आणि सॅक्सफोन, क्लारनेट आणि सॅक्सफोनचे पोरं कमी भेटतील, कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळं जमलं तर तुम्ही सॅक्सफोन घ्या. ज्याच्याकडे सॅक्सफोन असेल किंवा वाजवता येत असेल अशा पोरांनी सॅक्सफोन घ्या. सॅक्सफोनवर तुम्हाला क्लारनेट पण जर एखादी प्रॅक्टिस केली तर क्लारनेट पण तुम्हाला जमेल. पण कुठलं पण एकच दोन वाद्याचे काही हे नाही, पण तुम्ही एकच वाद्य प्रॉपर वाद्य आलं पाहिजे. एकाच वाद्यावर तुम्ही चांगली तुमची पकड बसली पाहिजे. तुम्ही 4 वाद्य वाजवत असाल तरी बी काही मतलब नाही जर तुम्हाला व्यवस्थित येत नसेल तर. एकच वाद्य महत्त्वाचं आहे. एकच वाद्य तुम्हाला निपुण पाहिजे त्याच्यामध्ये, एकच वाद्यासाठी. ज्या मुलांनी मुंबईला फॉर्म भरला पण त्यांना अजून काहीच वाजवता येत नाही किंवा त्यांनी अजून वाजवण्याची काही ट्रायल केली नाही, अशा मुलांनी तुम्ही अनुभव म्हणून ट्रायलला जा, ट्रायल देऊन या. जर तुम्हाला तिथं आता ट्रायलला जर जात असेल तर तुम्हाला जमलं तर एखादी ट्राम्पेटवर एखादी सारेजनशी आजच्या किंवा सारेगम किंवा एकदम सोपं एखादी सॉन्ग ट्राय करा जमले तर. नाही गेलं तर ड्रमवरती एखादी 1-2 ताल किंवा डोलावरती 1-2 ताल असं थोडंसं ट्राय करून जावा. कारण मुंबईला ड्रम पण ठेवलेला असतो मोठा ड्रम आणि ड्रम सेट पण आला पाहिजे. जर एकदम नवीन अशा पोरांनी जा, अनुभव येतो. का येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. लोक तुम्हाला अनुभव येईल ट्रायल कशी होते काय नाही ते. ज्यांना काहीच वाजवत नाही त्यांनी ड्रम थोडं बहुत 1-2 तालचा प्रॅक्टिस करा आणि तुम्ही जाऊन ट्रायल जाऊन देऊन या. आता पुढचा मुद्दा आपला, येणाऱ्या काळामध्ये भरती बँड्समॅनची निघेल का? तर निघणार, 100% निघणार. तर का निघणार? ह्यावेळेस बऱ्याच ठिकाणच्या काही जिल्ह्यातल्या जागा भरून घेतल्यात. त्याच्यापैकी बी काही जिल्ह्यामध्ये जागा रिकाम्याच गेल्यात. एवढ्या जागा, एवढ्या मोठा कोटा निघून पण बऱ्याच ठिकाणच्या जागा काही म्हणजे बऱ्याच ठिकाणच्या नाही, म्हणजे काही ठिकाणच्या जागा रिक्त गेल्यात. त्याच्यामुळे ते पण भरून घेतील. आणि SRPFची बऱ्याच दिवसापासून, म्हणजे जवळपास 7-8 वर्षाचा पुढचाच काळ म्हणलं तरी चालतं. एवढ्या वर्षापासून SRPFला बँडची भरती नाही. त्यावेळेस SRPFचे पण बँड्समॅनचे निघू शकतात. आणि काही आयुक्तालय पण काही नवीन आयुक्तालय झाले आहे, तिथं पण बँडचा कोटा काही भरलेला नाही, तिथला पण एखादा कोटा भरू शकतो. आणि काही ह्याच्यामधले काही आता रिटायर होतात आणि काही बँड्समॅनवाले रिटायर होतात. तर काही जण बँड्समॅनमधूनच बदली करून घेतात, म्हणजे ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यामध्ये. तर बदली करून घेतली किंवा रिटायर झाले त्यांच्या 1-2 जागा खाली होतात. आणि ते पण SP साहेबाच्या मनावर आहे प्रत्येक जिल्ह्याच्या. त्यांनी जर जागा भरून घ्यायचं काय, बँडच्या भरून नाही घ्यायचं ते. पण एवढी मोठी भरती काही निघणार नाही, कमी जागा निघतील. पण थोड्या बहुत का होईना बँडच्या जागा निघतात. थोड्या बहुत तरी काही जिल्ह्यामध्ये कुठं 3-4, कुठं 2-5 काही असं जे बी निघतील, पण थोड्या बहुत निघतात. पण थोडीशी तयारी आतापेक्षा थोडीशी तगडा तयारी पाहिजे. कारण लेखी पण तुम्हाला अशी काय कुठं तरच मिनिट कमी जास्त म्हणा, नाही तर बाकी तुम्हाला 80च्या रेंजमध्येच लेखी पाहिजे. त्याच्यामुळं असं नाही की बँडमध्ये आलं म्हणजे तुम्हाला लेखी कमी लागेल. तिथे एक तुम्हाला हाईट कमी असणाऱ्या मुलांसाठी किंवा एखादी ऑप्शन म्हणून तुम्हाला हा बँड चांगला, म्हणजे ऑप्शन म्हणजे की तुम्ही 3-4 फॉर्म टाकता येतो. जर तिकडे जिल्हा पोलीसला किंवा चालला वगैरे जर बायचान्स झालंच नाही तर इकडं पण थोडं होऊ शकतो. त्याच्यामुळं
जागा निघतात, तयारी चांगली करावी लागेल. थोड्या कमी जागा निघतील पण निघतील. बऱ्याच ठिकाणच्या काही ह्यावेळेस जागा भरून घेतल्या नाहीत, काही ठिकाणच्या भरून घेणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये भरती 100% निघणार आहे. आता जे मुलं मुंबईसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी जर त्यांना कुठे क्लास लावले असतील किंवा कोणी ग्रामीण भागातले मुलं असतील त्यांनी क्लास लावले असतील, त्यांच्यासाठी आपल्याकडं वेस्टर्न लँग्वेजची पूर्ण PDF भेटेल. पूर्ण बेसिक ते बेसिक ॲडव्हान्स पूर्ण माहिती त्याच्यामध्ये मराठीमध्येच लिहिली आहे. तुम्हाला जरी ते PDF समजली नसेल तर तुम्ही ते PDF वाचा, पूर्ण त्याचे झेरॉक्स मारून घ्या, त्याचे झेरॉक्स निघेल. तुम्ही एक दोघा जरी PDF घेतलं तरी चालते, काय नाही. तुम्हाला एक दोघामध्ये PDF घेऊन जरी त्याचे झेरॉक्स मारले तरी तुम्हाला व्यवस्थित वाचता वगैरे येतो. त्याचे झेरॉक्स मारा, तुम्ही वाचून जरी नाही समजलं तर माझ्या काही यूट्यूबला ते PDF संदर्भातले काही व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघून जरी काय समजलं नाही तरी मला तुम्ही व्हॉट्सअपला SMS करा. माझा मोबाईल नंबर आहे वर दिलेला 8605 996082. याच्यावरती मेसेज करा कुठलं काय समजलं नाही ते. त्याच्यानुसार मी तुम्हाला जिथं समजलं नाही तिथं कॉलवर तुम्हाला माहिती सांगेन, किंवा तुम्ही जे समजलं नाही ते मला तिथंच हायलाईट करून किंवा त्याचे फोटो काढून मला व्हॉट्सअपला पाठवा. तुम्हाला प्रत्येकाला रिप्लाय व्हॉट्सअपला दिला जाईल. ज्या मुलांना आता मुंबईसाठी आहेत, थोडं बहुत वाजवा येतो, थोडं बहुत वेस्टर्नची पण माहिती आहे, त्यांनी चांगली तयारी करा. किंवा ज्यांना ग्रामीण भागात आहेत, वेस्टर्नची नॉलेज नाही किंवा वेस्टर्नची PDF नाही किंवा मटेरियल नाही, त्यांनी मला SMS करा, त्यांना PDF भेटेल. तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचं काय प्रोसेस आहे ते फीस वगैरे तुम्हाला ते व्हॉट्सअप SMS सांगितलं जाईल. तुम्हाला PDF तुम्हाला तुम्ही जे वाद्य वाजवत आहे वाद्यासंदर्भातचा व्हिडिओ म्हणजे त्या वाद्याची माहिती, जनरली माहिती, त्या वाद्याची माहिती, ते वाद्य उदाहरणार्थ ट्रम्पेट, क्लारनेट, सॅक्सोफोन, तुम्ही जे वाजवत असाल त्या वाद्याची स्वतंत्र माहिती, इतर वाद्याची माहिती, त्या तुम्ही जे वाद्य वाजवता त्याचे तुम्हाला व्हिडिओ स्वरूपामध्ये काही व्हिडिओ पण भेटतील की त्याला कशाला म्हणजे कुठल्या त्याच्या पार्टला कुठलं नाव आहे, कोणत्या आपले जे बोटं ठेवतो त्याला काय म्हणतात, प्रत्येकाला अलग अलग नाव आहे, त्याचे प्रत्येकाचे सिम्बॉल आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित येतं. ते त्याचे PDF पण देईल किंवा त्याचे फोटो पाठवेन. परत जरी नाही समजलं त्याचे व्हिडिओ पण आहेत, व्हिडिओ पण तुम्हाला पाठवेन. हे समजा तुम्हाला माहिती भेटेल. तुमचं वाद्य जे मुख्य वाद्य आहे त्याची माहिती, इतर वाद्याची माहिती, इतर वाद्याची माहितीच्या फोटो, म्हणजे तुम्हाला काही वाद्य जर तुम्ही जे वाजवणारे नवीन असेल, काही वाद्याची जर तुम्हाला माहिती नसेल, उदाहरणामध्ये सप्रानो झाला, टेनर झाला, ह्याबद्दल जर तुम्हाला काही कार्नेट झाले ह्याबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल म्हणजे तुम्ही कधी बघितला नसेल, तर तुम्हाला फोटो बघून तुम्हाला समजेल की बा हे कार्नेट आहे, याला ट्रम्पेट बोलतात किंवा ह्याला टेनर बोलतात, हा सप्रानो आहे. म्हणजे तुम्ही जे तिथं टेस्टच्या ज्या दिवशी तुमचे टेस्ट आहेत त्या इन्स्ट्रुमेंट ठेवलेले राहतात, तिथं विचारतात ह्यांचे नावं काय आहेत म्हणून. ते तुम्हाला फोटो बघल्या समजेल की यांचे नावं हे आहेत म्हणून. आणि तुम्हाला जर ते माहितीच नसेल तर तुम्हाला तिथं नाव सांगता येत नाही. कारण ट्रम्पेटसारखे पण बरेचसे प्रकार राहतात, क्लारनेटचे पण प्रकार राहतात, सॅक्सोफोनचे पण प्रकार राहतात. आता तुम्हाला जर सॅक्सोफोनचे दुसरं आता टेनर आणि आल्टोमध्ये फरक आहे. तुम्हाला जर तिथं टेनर ठेवलं तुम्ही जिथं आल्टो सांगितला तर मग तिथं तुम्हाला त्या वाद्याची माहिती नाही असं होतं, म्हणजे तुम्हाला तिथं मार्क करतात तुमचे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या वाद्यासोबत इतर वाद्याची पण तुम्हाला माहिती पाहिजे, कारण तुम्ही ते एक दोनदा बघितलं आणि त्याच्या फोटो वगैरे बघितलं तर तुम्हाला समजून जाईल. त्याच्या पण तुम्हाला समजा व्हिडिओ माहिती आणि ते वाद्याचे पण तुम्हाला काही स्वतंत्र जर माहिती पाहिजे असेल तर इतर वाद्याचे पण त्याचे पण तुम्हाला PDF माहिती दिली जाईल. आणि माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याच्यावर येणाऱ्या पोलीस भरतीचे अपडेट किंवा आता हे झालेल्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका त्या टेलिग्राम चॅनलवर भेटतील. तुम्हाला जर काही शंका असेल तरी मला व्हॉट्सअपला SMS करा.